काय दीदी तुझी पूजा झाली का ग? पूजेची गडबड चालू आहे. आमच्या प्रेक्षकांकडे थोडंसं तू काहीतरी संवाद साध, तुझी ओळख करून दे आणि पूजा कशी का केलीस ते पण सांगूया आपण. तुझी ओळख करून आधी दे. माझं नाव सौ विनय विकास मामुळकर, मी ओजसची मोठी मावशी. आणि पूजा म्हणजे काय, आज विशूचं, माझ्या मुलाचं नाव विशूचा वाढदिवस आहे. ते वाढदिवसानिमित्त मी अखंड दिवा लावते. आता पाठ आहे, आता सकाळी पूजा करते, मी सकाळी लावते. त्याच वेळेपर्यंत उद्या बरोबर त्याच वेळी पण ते जळत ठेवायचं आणि 108 वेळा जपमाळ करायची. आणि ही आपली पूजा पारंपरिक पद्धतीची, म्हणजे आपण केक कापतो, मेणबत्त्या लावतो, ते विजवतो, ते काय मुलांच्या आवडीने हौशेचा प्रकार आहे. ते हौस म्हणून आपण करतो. पण खरं संस्कृती आपली म्हणजे ही दिवे लावणे, अखंड दिवा, जपमाळ करणे. पण असं काय वेगवेगळ्या पद्धतीने पण आपण पूजा करू शकतो. म्हणजे ओम नमः शिवाय, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण, काहीही करा तुम्ही, पण आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी त्यांच्या पुढच्या चांगल्या वाटचाल आपण हे करायचं. हे प्रत्येकाने असं करा. आमची आई पण करायची, आपल्या म्हणजे लहान आपली आई पण करायची आपल्यासाठी, तेच आपण आपल्या मुलांसाठी करायचं. तू करते, मी करते, आणि असं ज्याला कोणी माहीत नसतं त्यांनी पण कराय तुमच्या मुलांसाठी तुम्ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने. आणि मुलांना पण दाखवा, त्यांना पण कळेल की काहीतरी आहे म्हणजे आपलं संस्कृती. नुसतं केक कापणं आणि मेणबत्त्या विझवण्यानंतर दिवे विझवण्यापेक्षा दिवे लावायचे, आणि अशी ही अखंड दिवा आज लावला उद्या पण चालू ठेवायचे. आणि आपल्या घरामध्ये तर ही परंपराच नाही मेणबत्ती वगैरे विझवण्याची वगैरे. हा, आपल्याकडे नाही विझवत, पण मुलांना आता आवड म्हणून असं हे करतात ना, त्यांना त्यांचं पण म्हणजे हाऊस म्हणून कार्यक्रम करून आपण आपली पूजा ही चालू ठेवायची त्यांच्यासाठी. तर आता बघितलं, ऐकलं आमच्या दीदीने काय सांगितलं, तर आमच्या घरामध्ये ही प्रथा आहे. आणि मी झोपून उठल्यामुळे माझं मी गाइस, वेलकम बॅक टू ब्लॉग. तुम्ही बघताय मूडी माइंड्स ब्लॉग. तुम्ही लास्ट ब्लॉग बघितलास ना की मी विरारला आलो कशासाठी, तर दादाच्या बर्थडेसाठी. तर हॅपी बर्थडे दादा, थँक्यू. तर तुम्ही कमेंटमध्ये पण दादाला हॅपी बर्थडे सांगा. आणि तुम्ही पुढचा ब्लॉग बघा, म्हणजे हा पूर्ण ब्लॉग बघा हा, कारण की खूप सारा धमाल आहे ह्या ब्लॉगमध्ये. तर बघा. दादा तो आला तर खेळतो, राहू दे, तो रँक वाढव माझा. तर तुम्ही काय करता आहेत? असं बोल की दादाच्या बर्थडेची तयारी चालू आहे. पण त्यांनी चालू केलं नाही. बोल तू, बोल. चालू केलंय मी, राहू दे. बोल तू, बोल. कॅज्युअल आहे सगळं कॅज्युअल आहे. काय करते दीदी? दीदीचं काय करते? शाही पनीर करते. शाही पनीर. तुझी शाही पनीरची तयारी चालली आहे. मी इथे जिरा राईसची माझी तयारी चालली आहे. तिला पनीर कापून देते मी. जिरा राईस आता झालंय आणि मोकळा करते मी. आणि आता विचारच लागून काय विचारायचं ते आम्ही सांगायला तयार आहोत. अजून काय स्पेशल, काय अजून? राईस, तेच ना, राईस और जिरा राईस तेच सांगितलं ना. जिरा राईस मी केलंय आता, म्हणजे फोडणी द्यायची जिऱ्याची. राईस मोकळा करते आणि दीदी शाही पनीरची तयारी करते. ग्रेव्ही तिची चालली आहे दीदीची. दीदीचं तोंड नको दीदी. दीदी आता फेमस झाली. पनीर टाकायचं बाकी आहे अजून. आणि गोडाला पुरणपोळी केली आहे. आणि काय केलं दीदीने, काय केलं गोडाला? अजून सगळं पुढे बघा, कशाला सांगताय आता.
अजून दादा किती रँक वाला? हां तर गाइस तो माझा रँक पुश करतोय. तो माझा रँक पुश करतो. आता मी पबजी खेळायला लागलोय. ते समजा तुम्ही खेळत असणार तर माझं या स्क्वॉडमध्ये. तू काय घातलेस ना आता? तिला पुरणपोळी. हे केल्यावर हे करायचं. छोट्याने असेल आता कॅमेरा विथीच हात ठेव. हो रे नको थांब त्याला तुला टिका लागेल तो. सगळ्या गोष्टी ना एक कट नाही करू शकत आपण. अच्छा झालं माझ्याकडनं बाळा. आता दादू माझा करतोय दादाला ऑप्शन टिका लावतोय. हो किती ते इतका चॅप्टर आहे. आपलं पारंपरिक पद्धतीचं. अच्छा आता मुलांच्या पद्धतीचं.
नको बस तिथेच बस. येणार नाही. तर त्यांचं जेवण चाललंय फ्रेंड्स. विशूच्या वाढदिवसाची पार्टी. तर आमचे ताट बघितलात का, पानं आम्ही कशी भरली आहेत ती. आमची दिदी अशी बसली आहे. चला चला सुरुवात करा. स्टार्ट. विशू, विनल, दादू, बघितला विशूचा वाढदिवसाचा आमचा एंडिंग. आता आम्ही जेवतोय सगळीजण आणि जेवणाचं तुम्ही बघितलं असेल आम्ही कसं पान मांडले आणि ती लोक जेवत आहेत. आता एवढं बोलून तुम्हाला सगळ्यांना निरोप देते. भेटूया असंच पुन्हा आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर चला सगळ्यांनी बाय करा. बाय. गाइस मैं सच में बहुत गरीब हूँ. मुझे सब्सक्राइब करो यार. तुम लोग सब्सक्राइब नहीं करते. तुम लोग सब्सक्राइब नहीं करते, मुझे दिल से बुरा लगता है गाइस. प्लीज सब्सक्राइब कर दो और लाइक शेयर सब्सक्राइब जो होता है वो बेल आइकन लाइक सब कर दो. कमेंट भी मत करना भूलना और इंस्टाग्राम को फॉलो कर दो. प्लीज प्लीज गाइस प्लीज.